आणि राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत नुकतीच सागर बंगल्यावर पाऊण तास बैठक झाली आणि त्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदासाठीची जी नावं आहेत ती अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळालं। 9 कॅबिनेट दर्जाच्या आणि 1 राज्यमंत्र्याला राष्ट्रवादीकडून शपथविधीसाठी निवडण्यात आलंय अशी सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आत्ता आपल्या समवेत फोन लाईनवर नाही। निलेश, काय सविस्तर माहिती आहे या संदर्भात? विजय, आज सकाळपासूनच आपण पाहतो प्रामुख्यानं अजित पवारांकडे अनेक माजी मंत्री जे आहेत ते हजेरी लावून कुठेतरी लॉबिंग करताना पाहायला मिळत होते। मात्र अजित पवारांना दुपारनंतर सर्व मंत्र्यांना जे आहे ते जाण्यास सांगण्यात आलं होतं। आज त्यानंतर मात्र सुनील तटकरे आणि अजित पवार हे सातत्यानं दिवसभर चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी सर्व जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत त्याच्यामध्ये अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पोहोचले होते आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे काही संभाव्य नावं आहेत ती त्यांच्याकडे दिल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 9 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद येत आहे आणि त्या संदर्भातली जी नावं आहेत ती देखील देण्यात आली अशी देखील माहिती समोर आली। विजय, निलेश, काही एखाद दुसरं नाव समोर येते का? अख्खी 10च्या 10 नावं समोर येऊ शकतात या क्षणी? त्याच्यामध्ये धनंजय मुंडे, आदिती तटकरे, स्वतः अजित पवार यासोबतच ही 3 महत्वाची नावं जी आहेत ती मंत्रिमंडळात असणार आहेत। यासोबतच अनिल पाटील, जातीय राजकारणाचा विचार करता संजय बनसोडे ही देखील नावं त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये असू शकतात। काही नवीन चेहरे देखील मंत्रिमंडळामध्ये येऊ शकतात। सध्या इंद्रनील नाईक हे राज्यमंत्री पदासाठी कुठेतरी पक्षाकडून दिले जातील अशी देखील एक माहिती समोर येते। यासोबतच आणखीन 3 ते 4 जे मंत्री कॅबिनेट मंत्रीपद राहत आहेत या ठिकाणी कुठेतरी वाई विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले मकरंद आबा पाटील यांना देखील संधी दिली जाईल अशी देखील एक माहिती समोर येते। सध्या ही 4 ते 5 नावं एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। लवकरच अधिकची जी नावं आहेत ती देखील समोर येताना आपल्याला पाहायला मिळतील। उद्या दुपारपर्यंत हे सर्व चित्र जे आहे ते स्पष्ट होईल आणि उद्या संध्याकाळी सर्व जे उमेदवार आहेत जे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यांना फोन जाताना पाहायला मिळतील। धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।